नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षराजे ताटे। आज आपण प्रभाग क्रमांक 24 मध्ये आलेलो आहे। प्रभाग क्रमांक 24 मध्ये मतदानाच्या दिवशी जो गोंधळ झाला होता, ज्या गोंधळामध्ये आपण बघतोय बोगस मतदार एका उमेदवाराने पकडले होते, त्या व्हिडिओमध्येच असलेले अवधूत अंधारे आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की बोगस मतदानाची सत्यता काय आहे आणि त्यानंतर जे काही प्रकरण घडलं ते सर्वांना ज्ञातच आहे, त्याची सत्यता आज आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल अवधूत भाऊ की त्या दिवशी जे मतदान झालंय त्याची सत्यता काय होती? ज्या दिवशी हे मतदान झालं त्या दिवशी श्रीमान आमदार साहेब यांनी बदनापूर आणि अंबड या तालुक्यातून किमान 2,500 ते 3,000 लोक बोगस मतदानासाठी या ठिकाणी आणले होते। एव्हन हॉटेलमध्ये ते वास्तव्यास होते, तिथल्या रूम पण चेक केल्या, त्याचे व्हिडिओ पण आमच्याकडे। त्यानंतर जगदंबाच्या परमिट रूम जगदंबाच्या लॉजिंगमध्येही ते अवेलेबल होते। त्यानंतर क्रुझर भरून आणि ट्रॅव्हल्स भरून त्यांनी मतदार आणले होते आणि त्या क्रुझरमधून ते लोक आणताना आणि भरताना त्यांचा जो पीए भाऊसाहेब खंडाळे हा त्या ठिकाणी आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहे। आणि आम्ही ज्या वेळेस हे पकडलं तर त्या लोकांची शहानिशा केली तर मडजळगावचा विवेक राठोड म्हणून त्यांचा ओबीसीचा बीजेपीचा ओबीसी ग्रामपंचायत सदस्य आहे। त्यानंतर त्यांच्या संस्थेवर काम करणारा कोलते म्हणून व्यक्ती आहे, तो त्यांच्या संस्थेवर क्लर्क आहे, त्यानं तुळजाभवानीमध्ये बोगस केलं। असं किमान 2,500 ते 3,000 त्यांनी बोगस मतदान या ठिकाणी केलेलं आहे। ठीक आहे, इथून मुकुंदवाडीतून त्यांच्या विधानसभेच्या वेळेस ते मतदार बोगस घेऊन जात होते 5,000 इथपर्यंत, ठीक आहे। पण त्यांची जी कर्मभूमी आहे, इथं सर्वपक्षीय पॅनलच्या लोकांनी त्यांना आमदार होण्यासाठी मोलाचं योगदान दिलं होतं। त्या लोकांविषयी त्यांनी अशी गद्दारी करायला नको होती। पण त्या दिवशी त्यांनी 38 केंद्रावर 100 मतदान प्रत्येक केंद्रावर बोगस कसं होईल याची काळजी त्यांनी घेतली आणि ते 100 बोगस मतदान झालं। त्याच्यातलं 50 ते 60 बोगस मतदान असं झालं की प्रत्येक केंद्रावर त्यांनी काय केलं की त्यांचे जे 2,500 ते 3,000 मतदार आणले होते बोगस त्यांना करायला लावलं। उरलेले 50 ते 60 त्यांनी बोगस असं केलं की त्या ठिकाणी वयोवृद्ध महिला आली किंवा वयोवृद्ध एखादा म्हातारा तरुण तिथं आला तर त्या ठिकाणी त्यांचं जे केंद्र प्रमुख आहे 38 केंद्र प्रमुखांना त्यांनी त्यांच्या सोयीचे ते ठेवले होते आणि ते त्यांच्याशी ते मॅनेज होते। त्या ठिकाणी ते मदत करायच्या नावाखाली, हालाकी प्रत्येक शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी मदतनीस म्हणून त्यांचं काम करायचं असताना हे केंद्र प्रमुख त्या ठिकाणी मदतीच्या नावाखाली त्यांनी 4ही बटणं कमळाची दाबली। पुन्हा काही ठिकाणी त्यांनी त्या मतदान पेटीची हे सिक्वेन्स बदलली होती। अ ब क ड हे जनरली असतं, तर त्यांनी काही ठिकाणी ड पासून सुरू केलं होतं। ते जाणीवपूर्वक केलं होतं कारण की प्रत्येक मतदार हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळेस हा चेहरा पाहून मतदान करत असतो। त्याच्यामुळे प्रत्येक मतदाराच्या डोक्यात एक आकडा फिक्स होता की अ मध्ये मला ह्याला करायचंय, ब मध्ये ह्याला करायचंय, क मध्ये ह्याला करायचंय आणि ड मध्ये ह्याला करायचंय। पण त्यांनी ती सिक्वेन्स बदलली आणि त्यांना कन्फ्युज मध्ये टाकलं आणि त्यांचा जो बोगस मतदार आला होता 2,500 ते 3,000 त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं। त्यांना फक्त 4ही मशीन मध्ये कमळ 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 दाबायचं होतं। अशा प्रकारे त्यांनी म्हणजे प्रशासकीय यंत्रणाही हातात घेतली होती। ईव्हीएम मध्ये पण प्रचंड प्रमाणात सेटिंग केली होती आणि आमदाराला 2,500 ते 3,000 बोगस मतदान तिथून आणावं लागले। पण ह्या मूळ मुद्द्यावर आम्ही जे मुद्देसूद म्हणजे उत्तरं मागितली त्याच्यावर ते बोलत नाहीये आणि वेगळंच कुठं दुसरीकडे नेऊन ते मोगम उत्तर देत आहेत। म्हणजे एवढा मोठा आमदार 3 टर्मचा आणि मोगम उत्तर तुम्हाला देणं हे हास्यास्पद वाटतं मला। नाही, तुम्ही आता जो आरोप केला आहे की बोगस मतदान झालंय, केंद्र प्रत्येक पक्षाचे एक प्रमुख असतात। केंद्रामध्ये ते जेव्हा मतदार येतो तेव्हा त्याचं आधार कार्ड, त्याचं मतदार यादीतलं नाव बघत असतो आणि त्याला माहिती असतं की आपल्या मतदारात म्हणजे वॉर्डातला हा नागरिक नाहीये, त्यावेळेस आक्षेप नाही घेतला। नाही, काय झालं नेमकं तुम्हाला तेच सांगतो। केंद्र प्रमुखाला त्यांनी अशा प्रकारे मॅनेज केलं होतं, बोगस मतदान करायला येणारी लिस्ट त्यांच्याकडे ऑलरेडी होती। त्यावेळेस तो केंद्र प्रमुख काय करत होता माहिती का, त्यांना व्हेरीफायच करत नव्हता। ठरलेले नाव होते लगेच करून मोकळं व्हायचं। आता जनरली आपण मतदान करायला जर ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्या मतदाराची सही घेतली जाते आणि त्या रजिस्टर उलटी सही घेतली जाते। पण जिथं जिथं बोगस मतदान झालं आम्ही ते नोटिफाय केलं की तिथं सरळ सही आहे। मी केंद्र प्रमुखाला याविषयी विचारलं पण, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आणखीन सांगतो, त्यांनी 2,500 ते 3,000 बोगस तर केली, पण 400-500 मतदान हे मतदानापासून परावर्त केली। ते कशा प्रकारे केली तुम्हाला सांगतो। त्यांनी मुस्लिम समाजाचा मतदार आला किंवा दलित समाजामधला मतदार आला तर त्याला त्याचा पुरावा असताना केंद्र प्रमुख म्हणायचा की बाबा हा तुझा आधार कार्डचा फोटो आणि हा फोटो मॅच होत नाही, तो दुसरा पुरावा आण। आता तो किमान 2 घंटे रांगेत उभा राहिल्यानंतर जर त्याला असा प्रश्न केला गेला आणि तो वापस त्याला दुसरा पुरावा आणायला जर पाठवलं तर तो येणार नाही। म्हणजे मतदानापासून त्यांनी 400-500 मतदार परावर्त पण केले। म्हणजे हे सर्व मॅनेज होतं। त्यानंतर दुबार मतदानाविषयी तुम्हाला सांगतो की प्रोव्हिजन असं आहे दुबार मतदानामध्ये की ज्या त्या केंद्र प्रमुखाकडे तो अर्ज असतो दुबार मतदार जे आहेत त्यांचा, की बाबा तुम्ही इथंच करायचं, दुसरीकडे करायचं नाही, तिथं भरलं जाईल। पण अशाही मतदारांना त्यांनी काय
काय केलं की तुम्हाला तहसीलला जावं लागेल आणि आणावं लागेल, आणि त्या ठिकाणी मी भांडलो. आता हद्द तुम्हाला सांगतो की उमेदवारांना तो त्या दिवशीचा टॅग का दिला जातो की त्याला सहजरित्या प्रत्येक मतदान केंद्रावर जाता यावं म्हणून. माझी पत्नी स्वतः निकिता अवधूत अंधारे ही उमेदवार असताना तिला सुद्धा मतदान केंद्रामध्ये येऊ दिलं नाही, आणि तुम्ही मतदान प्रतिनिधी म्हणून त्यांना जाऊ देऊ लागले आणि उमेदवाराला जाऊ देत नाही. म्हणजे हे संपूर्णपणे लोकशाहीच्या तोंडात मारलेली एक खूप मोठी चप्पल आहे, आणि लोकशाहीवर म्हणजे त्यांनी अन्याय नाही म्हणता येणार, याला बलात्कार केला असं म्हणता येईल की लोकशाहीचा खऱ्या अर्थाने बलात्कार करणारे हे सत्ताधारी आमदार होते. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये विरोध केला होता तेव्हा त्या व्हिडिओमध्ये मला दिसलं होतं, अनेक ठिकाणी तुमचा तो व्हिडिओ आलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही आवाज उठवला आहे, पोलिसांसोबत तुमची चर्चा झाली, मग पोलिसांनी काही कारवाई केली नाही? हो, त्या ठिकाणी पोलिसांचं कसं होतं, आम्ही पोलिसांना संपर्क साधला तर ते म्हणायचे की आमचा हा विषय नाहीये बोगस मतदानाचा, हा केंद्र प्रमुखाचा आहे, त्याचा तुम्ही फॉर्म नंबर 17 भरा. आणि मग आम्ही पोलिसांनी केंद्र प्रमुखाकडे पाडल्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाच्या केंद्र प्रमुखाला बोलायचो तर ते म्हणायचे की नाही हा पकडलाच गेला नाही, तुम्ही बाहेरच्या बाहेरच नोटिफाईड केलेला आहे. म्हणजे केंद्र प्रमुखानं एकाही बोगस मतदानाची इथं फॉर्म नंबर 17 काही भरला नाही. आणि म्हणजे आम्ही पोलिसांकडे गेलो तर केंद्र प्रमुख निवडणूक आयोगाच्या केंद्र प्रमुख पाठवायचं आणि केंद्र प्रमुख गेलो तर पोलिसांकडे पाठवायचं, म्हणजे निवड त्यांनी टोलवाटिवली केली. आणि एवढ्या मोठ्या संपूर्ण शहरामध्ये अर्ध्या तासात मान्य सीपी या ठिकाणी येतात. काय येतात? कारण की त्यांची बोगस यंत्रणा पकडल्या जात होती आणि सत्ताधाऱ्यांनी आमच्या फोनवर येणार आहे का सीपी इथं? आमच्या फोनवर येणार आहे का? सत्ताधारी आमदाराच्या फोनवर ते इथं आले आणि त्यांना पोलीस संरक्षणात बोगस मतदान करण्यासाठी त्यांना म्हणजे एक प्रकारे मुभा मिळाली. खरं तर विषय गंभीर आहे. आपल्यासोबत अमर जगताप सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. कालपासनं आमदाराच्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतोय, त्याची सत्यता काय आहे? सत्यता अशी की ती एक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते, त्यांना फोन केला आणि त्यातलं ते संभाषण आहे. आता त्यांनी तर सरळ सरळ सांगितलं की यात काही त्यांनी फेरफार केला, पण त्याचे लाईव्ह पुरावे TV9 मराठी असेल, बाकी काही चॅनल सगळे वृत्तपत्र असेल, त्यांना ते पुरावे भेटलेले आहेत. आणि ती सत्यता आमचं काम आहे की ती प्रशासनाला देणे, पण प्रशासनाचं काम आहे की तेवढ्याच पारदर्शकतेने त्याची SDR CDR ते सगळे व्यवस्थित तपासून जनतेसमोर आणणे. आता तुम्ही स्वतः एक उमेदवार होता, तुम्ही स्वतः जनतेत गेलात, वंचितला जे काही रिझल्ट आलेला आहे त्यातही तुमचं नाव होतं. कसं बघता या गोष्टीकडे तुम्ही आता एकंदरीत? जसे आमचे सहकारी असतील त्यांनी जे सांगितलं की लोकशाहीचा हा बलात्कार झालेला आहे, 100% कुठं लोकशाही राहिलेलीच नाही. ही UP बिहार पेक्षाही भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. पैशाचा गैरवापर असेल, प्रशासनाचा दबाव असेल, म्हणजे EVM मध्ये फेरफार असेल, ज्या गोष्टी शक्य आहेत त्या सगळ्या गोष्टी इथं करण्यात आलेल्या आहे. आता जनता आवाज उठवतीये, जनता पण तुमच्या सोबत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये कालही आंदोलन झालं, आजही आंदोलन होतंय, तर मग याच्यानंतर तुम्ही पर्याय काय करणार आहात? आम्ही आता एक जन आंदोलन उभा करणार आहे आणि जिथं जिथं अन्याय होतो तो कुठलाही समाजावर जेव्हा अन्याय होतो तिथं क्रांती घडते, तिथं मोठे मोठे जन आंदोलन संविधानिक मार्गाने निर्माण होतात. आणि एक चळवळ, आता ही जी चळवळ ही आता कुठेही थांबणार नाहीये. हे जन आंदोलन न्यायालयीन लढाई आम्ही तर लढतोयच आहे, पण आता ही रस्त्यावरची लढाई न राहता, ही न्यायालयीन लढाई न राहता ही आता जनमनाची चळवळ झाली आहे. आणि सगळेच यात सर्व पक्षीय असतील, ज्यांना वाटतंय, ज्यांची बुद्धी शाबूत आहे, ज्यांचे डोकं शाबूत आहे, ते सगळे लोक आमच्या सोबत येत आहे. ते सांगताय की हे चूक झालेलं आहे आणि चुकीचा प्रतिकार केलाच पाहिजे. काय वाटतं बरं तुम्हाला? एक जनता आता जागरूक होऊन तुम्हाला ती साथ देते, त्याबद्दल तू मत नाही, परंतु न्याय भेटेल? 100% आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. संविधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेले त्या संविधानावरच आदेश चालतो. आणि जर न्यायव्यवस्थेने आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही त्याची पुढची पायरी आहे, संविधानिक मार्गानेच आम्ही ती लढणार आहे. कोर्टात केस दाखल केली आहे का तुम्ही आता याची? हो, आज किंवा उद्यामध्ये आमची पिटिशन दाखल होईल. स्वतः श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यात लक्ष घालताय, त्यांच्या वकिलीची टीमही आमच्याकडे आली, ते सर्व काम बघताय. होईल जनताच आम्हाला जे त्यांच्या BJPच्या विरोधात असेल, आमदाराच्या विरोधात असेल, जे पुरावे जनता स्वतः आम्हाला ती पाठवतीये आणि आम्हाला सांगते की खरंच तुमच्यावर अन्याय झालेले, हे आमच्याकडे पुरावे, हे तुम्ही पुरावे घ्या कोर्टात द्या, असे असंख्य पुरावे आमच्याकडे आलेले. आता अवधूतजी, मला एक सांगा, जनतेला तुम्ही काय आवाहन कराल आहात या? आता जनतेला आव्हान काय करायचंय, जनतेला शेवटच्या घटकापर्यंत आमदारांनी जे बोगस 2,500 ते 3,000 मतदान केलं आणि कशा प्रकारे केलं हे पूर्ण जनतेला माहिती झालं. मी आता तुम्हाला काय सांगितलं की इथल्या सर्वपक्षीय पॅनलचं योगदान होतं त्यांना आमदार करण्यापाठीमागं. आता ती जनता त्यांच्यावर आजच्या स्टेजला एवढी थुतू करते की त्यांनी जनतेला उत्तर द्यावं. आम्ही एक काही खुले आव्हान केलेले,
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना खुलं आव्हान केलेलं आहे आणि ऑन कॅमेरा एक तर त्यांनी त्या शंकेचं आमचं निरसन करावं, नाही तर मग आम्ही खोटा असून तर आम्ही इथं राहणं सोडून देऊ, नाही तर मग त्यांनी तिथं राहणं सोडून द्यावा. ते आता बघितलं मी सत्कार समारंभामध्ये त्यांनी गळ्यात असलेल्या माळेची शपथ घातली, तर गळ्यात असलेल्या माळेची शपथ घेऊनच त्यांनी सांगावं की आम्ही 2,500 ते 3,000 बोगस मतदान केलेले नाही. आणि त्यानंतर केंद्र प्रमुखांनाही आम्ही हाताशी धरून तिथं 50 ते 60 जे म्हातारा वयोवृद्ध म्हणजे महिला आणि वयोवृद्ध जे पुरुष होते त्यांना त्यांचं मतदान आम्ही आमच्या केंद्र प्रमुखाच्या सांगण्यावरून कमळाला करून घेतलं नाही हे त्यांनीच सांगावं. अमरजी, मला एक सांगा, आज चर्चा अशी चालू आहे की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. नाही, कधीच नाही. RSS विचार माझ्या विचारसरणीला कधी पटणारा नाही आणि मी त्यांच्यासोबत जाण्याचं कारण नाही. एवढे जर समाज त्यांच्या विरोधात आहे, समाजावर जो अन्याय करतोय त्यांच्यासोबत जाणं म्हणजे ही एवढी नामुष्की माझ्यावर आलेली नाही आणखी की जो अन्याय करणारे लोक आहेत त्यांच्यासोबत मी जावं. बरं, आता त्यांचे सत्कार जोरजोरात म्हणजे तुम्ही म्हणतायत की अन्याय झालाय, परंतु दुसऱ्या भागात जर आपण गेलो तर सत्कार समारंभ घेतात. आज रात्री स्वतः त्यांचा सत्कार आपल्याला बघायला भेटतोय. याकडे कसं बघता तुम्ही? जनता दुसऱ्या भागात सत्कार स्वतः करते. मी तेच सांगतोय ना, दबाव तंत्र वापर करून आमच्यावरही दबाव आहेत. तुम्ही कुठं न्यूज समोर बोलायचं नाही, तुम्ही कुठं बॅनरबाजी करायची नाही, कुठं तुमचे शब्द बोलायचे नाही, तुम्ही आम्हाला विरोध करायचा नाही. आम्हाला एवढा दबाव येतोय तुमच्यावर. मला तर काही ठिकाणी आज सांग तुझ्यावर अॅट्रॉसिटीची केस करण्यात येईल, तुझ्यावर तो MPD करण्यात येईल, तुला तडीपार करण्यात येईल, तुझ्यावर टेक्निकल गुन्हे दाखल करण्यात येईल. अशा सगळ्या जे लोक त्यांच्यासोबत जात आहेत ते मनाने आमच्या सोबत आहे, तेच आम्हाला सांगताय, तेच आम्हाला माहिती पुरवत आहे. त्यांच्यातलेच काही लोक आम्हाला सांगताय की खरंच तुमची लढाई प्रामाणिक आहे आणि हे जे झालंय हे व्हायला नव्हतं पाहिजे. आम्ही ते जनतेच आम्हाला त्यांच्या सोबतचेच काही पदाधिकारी कार्यकर्ते ते आम्हाला पुरावे देत आहे की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहे. आम्हाला तुमच्या सोबत येता येत नाहीये सरळ, पण आतल्या बाजूने आम्ही तुम्हाला काय मदत करू ते सांगा आणि ते सगळं आम्हाला ती मदत करताय. खरं तर हा विषय खूप मोठा आहे. जसं की आत्ताच अवधूत अंधारे आणि अमर जगताप यांनी जो कथित किस्सा सांगितलेला आहे, कोणत्याही लोकशाहीमध्ये जर अशा घटना घडत असतील तर त्या खरंच निंदनीय आहे, लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या आहे. आणि ह्या प्रश्नावर आमदारांनी उत्तर देण्यात यावं असंही अवधूत भाऊ यांनी सांगितलंय. ते उत्तर देण्याचं टाळून दुसरीकडेच विषय भरकटत आहेत असा आरोप त्यांचा आहे. येणाऱ्या काळात आपण निश्चितच आमदाराला या प्रश्नाचा जाब विचारूया. जनतेलाही हा प्रश्न आहे की सत्य काय आहे, आणि तुम्ही तुमच्या कमेंटमधनं यावर आवाज निश्चितच उठवणार अशी अपेक्षा व्यक्त करूया.